हरे कृष्णा. भगवान रामचंद्र आणि सीतामाता चित्रकूट पर्वतावर स्थित आहेत. तिकडचं निसर्गरम्य वातावरण आहे. एका भला मोठ्या वृक्षाच्या खाली सीतामाता बसलेली आहे आणि तिच्या मांडीवर प्रभू रामचंद्र डोकं ठेवून विश्रांती घेत आहेत. सीतामाता रामचंद्रांचं मुखकमल निहाळते आहे आणि त्याचबरोबर चित्रकूटातल्या या सुंदर वातावरणाचा, प्रकृतीचा आस्वादन घेते आहे. आणि अशा प्रकारे एकांताचा अनुभव घेत असतात प्रभू रामचंद्र आणि सीतामाता. त्यावेळेला इथे इंद्रपुत्र जयंत येतो. जयंताच्या मनामध्ये प्रभू रामचंद्रांची परीक्षा घ्यायचं असतं आणि त्याचबरोबर सीतामातेचं जे सौंदर्य आहे ते निहाळायचं असतं. जयंत कावळ्याचं रूप धारण करतो आणि कावळ्याचं रूप धारण करून सीतामातेजवळ येऊन तिच्या पायाला चोचीने प्रहार करतो आणि तिथून उडत निघून जातो. सीतामातेच्या पायातून थोडंसं रक्त जे आहे वाहायला लागतं. प्रभू रामचंद्र उठतात आणि त्यांना कळतं काय झालं आहे. त्यांना क्रोध अनावर होतो. पाहतात की तो पक्षी जो उडत चालला आहे, त्यांना कळतं की हे काय आहे. बाजूचा एक तृण आहे, ते तृण घेतात आणि ते तृणरूपी बाण जे आहे ते जयंतवर सोडतात आणि ते बघून जयंत घाबरतो आणि घाबरत आणि उडत उडत आपल्या इंद्रलोकामध्ये जातो आणि आपल्या मूळ स्वरूपात येतो आणि इंद्रदेवांना सांगतो, पिताश्री माझं रक्षण करा. इंद्रदेवाला कळतं की काय झालं आहे. ते जयंतला सांगतात की मी सांगत होतो तुला की रामाची परीक्षा घेऊ नको, ते भगवंत आहेत. जयंत म्हणतो क्षमा करा, पण आता मला वाचवा या अस्त्रापासून. ते म्हणतात मी काही करू शकत नाही, तुला ब्रह्माजीकडे जायला लागेल. तर जयंत ब्रह्माजीकडे जातो. ब्रह्माजी म्हणतात मी काही करू शकत नाही. त्याच्यानंतर तो शिवजींकडे जातो. कैलास पर्वतावर गेल्यावर शिवजी देखील म्हणतात की नाही, मी तुझी रक्षा करू शकत नाही. तुला जर रक्षण करून घ्यायचं असेल तर ज्यांनी हा बाण सोडलेला आहे ते माझे स्वामी प्रभू रामचंद्र यांच्याकडे जा. पुन्हा जयंत तिथे जातो. प्रभू रामचंद्रांकडे नतमस्तक होऊन त्यांच्याकडे क्षमाची याचना करतो. रामचंद्र म्हणतात की हे अस्त्र जे आहे मला तुझ्याकडे सोडायचंच आहे. तुझे प्राण हरण करणार नाही, पण तुझा एक डोळा जो आहे तो हरण करेल. आणि त्या अस्त्राच्या द्वारे जे आहेत प्रभू रामचंद्र जयंतचा एक जो डोळा आहे तो निस्तेज करून टाकतात. त्याला अशा प्रकारे शिक्षा प्रदान करतात. अपराध आणि अहंकार जे आहेत ते आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रतिकूल आहेत, अनुकूल नाही आहे. तेव्हा भगवंतांना कोणाचाही अहंकार आणि खास करून भक्तांचा केलेला अपराध सहन होत नाही. इंद्रदेव भक्त आहेत, पण तरीही त्यांनी केलेला अहंकार आणि अपराध ते सहन करत नाहीत. तर आपण पाहू शकतो की अहंकार कसा नष्ट होऊ शकतो. अहंकार म्हणजे मीपणा, आणि मीपणा जो आहे तो सेवेने आपण जे आहे नष्ट करू शकतो. हरे कृष्ण महामंत्र याचा जप करून आणि ते खास करून सगळ्यांच्या संगतीमध्ये तो जप करून तो आपण नष्ट करू शकतो. आणि भक्तांच्या प्रती अपराध जसा जयंतने केला, ती अपराध करण्याची वृत्ती देखील भगवंतांच्या हरिनामाने नष्ट करू शकतो. तेव्हा याच्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे जसं आपण एकत्र येतो भगवंतांच्या भक्तांच्या संघामध्ये राहून हरिनाम जप करणे तन्मयतेने, मनापासून, हृदयाने. आणि अशा प्रकारे अपराध आणि अहंकार नष्ट करून आपण भगवंतांना जे आहे त्यांचं प्रेम जे आहे ते प्राप्त करू शकतो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.